शिवनेरी, रायगड, राजगड, सिंहगड हे सामान्यांना परिचित असे गडकोट. पण त्याचवेळी हडसर, चावंड, जीवधन अशी नावे घेतली तर हे गड आहेत असे सांगूनही अनेकांचा विश्वास बसत नाही. असे असंख्य गडकोट आपल्या सह्याद्रीत विखुरलेले आहेत. यातलाच हा हडसर जुन्नरपासून 12 किलोमीटरवर. हडसर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड. जुन्नर हा खूप गडकिल्ल्यांनी नटलेला ऐतिहासिक तालुका आहे. जय शिवराय. जय शिवराय. आम्ही आलो ते आज हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आज आमचा विचार आहे खुंटीच्या वाटेने हडसर करायचा आहे. तर ही पायवाट घेऊन जाते आपल्याला खुंटीच्या वाटेने हडसर करे. सोबत आहे आज कल्पेश. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. संजय आणि अनिकेत पुढे गेलेला आहे. चला मग भेटूया पुढे. दादा, बऱ्याच दिवसानंतर आपण ट्रेक करतोय. हो ना, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा ट्रेक येतोय हडसर आणि तेही खुंटीच्या मार्गेने. जवळपास जूनपासून आपण प्लॅन करत होतो. मार्च उजाडला. चला, देर आहे दुरुस्त आहे, करूया. हडसर बस स्टॉप त्या पुढच्या रस्त्यातून पायवाटातून चालत चालत आपण येतो या मंदिराजवळ. या मंदिराच्याच मागून जायचं आहे ते आपल्याला त्या बुरुजापाशी. दादा, प्रत्येक गडाचं ना एक वैशिष्ट्य असतं. जसं आता तू हरिहर किल्ला बघशील, हरिहरगडाच्या पावऱ्या बरोबर. आपला आणखीन महाराष्ट्रातले काही असे गड आहेत, त्या प्रत्येक गडाचे एक असं वेगळं विशेष आकर्षण असतं. तसं हडसर गडाचं आकर्षण म्हणजे खुंटेची वाट बरोबर. खुंटीच्या वाटेबरोबर अजून त्यात एक आकर्षण आहे. आतमध्ये आहे ना एक गोदाम आहे. अच्छा. त्या गोदाम, बाकी मी तलवार आकारीच्या विहिरी बऱ्याच याच्यावर दाते गडावर वगैरे पाहिले आहेत. या गडावर त्या आकाराचं धान्याचं कोठार आहे आणि ते कोठार आहे ना सहसा लक्षात येत नाही. या गडाचा दरवाजासुद्धा गायमुखी आहे, तो सुद्धा सहसा शत्रूच्या लक्षात येत नाही. या गडाची बांधणी आहे ना अगदी सुबक आहे. ज्यावेळेला सुस्थितीत हा जेव्हा गड असेल ना त्यावेळेला या गडाला पाहणं काहीतरी औरच. अच्छा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला खुंटीची वाट प्लस गडावरती जे अवशेष आहेत ते पाहायला मिळतील. साधारण 30 मिनिटाची पायपीट करून आपण पोहोचतो बुरुजाखाली आणि इथेच आहे खुंट्या, ह्या गडाचे विशेष आकर्षण. मित्रांनो, खुंटीची वाट ही अतिशय धोकादायक ट्रेक आहे, त्यामुळे तुलना करून खूप जास्त धाडस दाखवू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व खुंट्या आणि कातलातील खाचे हे योग्य अंतरावर आहेत. त्यामुळे तुम्हाला जर उंचीची भीती वाटत नसेल आणि तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव असेल तर हा ट्रेक तुम्ही सहजपणे करू शकता. पण तरीही मी तुम्हाला सांगेन की एक्सपर्ट आणि योग्य सेफ्टी गिअर असतील तरच या. लक्षात ठेवा, तुमचा एक हात आणि एक पाय योग्य जागी असल्यास तरच पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कोणतीही रिस्क घ्यायची गरज नाही. आरामात आपला वेळ घ्या आणि मग चढा. तुमच्या सुरक्षतेसाठी अनुभवी मार्गदर्शकासोबतच जाण्याचा विचार करा. बहुधा एक पाण्याचा टाका असावं, ते गाळ पडून पडून खालील जी हे आहे, जी पाण्याची पातळी आहे तिच्यावर ना तिथपर्यंत पाणी असायचं आणि पाण्याला टाकत असावं. नाही, ॲक्च्युली मला असं वाटतं की हे ना ह्या मार्गाचा एक रक्षण करण्यासाठी त्या मावल्यांना एक विश्रामाची खोली असेल असं नजर ठेवली. बॅग नकळत लागते ना. ओके, चला. इथनं चढायचं. टाकातून बाहेर निघाल्यानंतर वरच्या बाजूला पुन्हा आपल्याला खुंट्यांची वाट लागते. ही खुंट्यांची वाट आपल्याला बुरुजाच्या पायथ्याशी घेऊन जाते.
थांब जरा. तू चालू आहे? व्हिडिओ चालू आहे. इथे मित्रांनो फायनली आम्ही गडमाथ्यावरती आलो आहोत. बघू शकतो तुम्ही भगवा सगळ्यात आणि सोपी वाट आणि मंदिर चपड हनुमान देव, राईट? वीर हनुमान. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. बजरंगबली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. चपेटदान दापट मारदा. तर किल्ले हडसर या गडाच्या माथ्यावरती आहोत आम्ही. आणि प्रथम तुम्ही बघितला हनुमानाची मूर्ती. आणि आता जात आहोत, समोर एक मंदिर आहे, बघूया कसले आहे. किल्ला आहे देवीचं मंदिर आहे असं जगदीश दादा म्हणतोय. तर प्रत्यक्षात बघूया आपण. दादा हे काय आहे समोरच मंदिराचं? या देवळे आहेत, देवळ्या. ओके. उद्ध्वस्त अवशेष आहेत वाड्यांच्या मंदिराचे. समोर मंदिर आहे दादा. गडदेवतेचं मंदिर आहे. मंदिर आहे पण ती मूर्ती सध्या भग्नावस्थेत आहे. तुम्ही पाहू शकता. मी आतमध्ये जाऊन दाखवतो. मंदिर पूर्ण मोडक्या अवस्थेत आहे, जीर्ण अवस्थेत. या ठिकाणी पाण्याचा टाका आहे मित्रांनो. पाणी पिण्यायोग्य तर नाही आहे. समोर पण एक पाण्याचा टाका. हे सुकलेलं टाके खांब टाके प्रकारचे आहेत ना हे? खांब मध्ये खांब असतो ते बघ ना, त्या साईडला पण टाके आहेत. हां बरोबर. खांब टाके प्रमाणे ना मध्ये हे आहेत, सुकलेले आहेत पण ते गाल असलेले. तर जाऊया. समोर पाहू शकता शंभू महादेवाचं मंदिर आणि मंदिराजवळच सुबक नंदी. मंदिराच्या डाव्या व उजव्या कोनाड्यात गणपती व गरुड मूर्ती पाहावयास मिळते. गणपती मूर्तीवरील नक्षीकाम केलेले महिरप फार सुंदर आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. दादा हा समोर जो आपण पाहतोय हा तलाव वर्तुळाकार आहे बरोबर? तर ह्या तलावाचं काही विशेष महत्त्व आहे का? त्या तलावामध्ये ना ती पुष्करणी दिसते बघ समोर. हां ती पुष्करणी आहे. त्याचा एक असा उपयोग व्हायचा की तू तलावामध्ये स्त्रिया वगैरे पोहायला जाऊ शकत नव्हत्या. हां. तर त्यांना जायचं असेल तर तिकडे राणीवसा वगैरे त्याच्यात आहे. अच्छा. कमी खोल असायचा आणि हे बाजूने आहे, त्याला संरक्षण सगळीकडून मिळतं. आणि खूप मोठा तलाव आहे हा गडावरती आहे. हा कमानी टाका. हा कमानी टाका. समोर पाहू शकता मित्रांनो तोफा. काही वर्षापूर्वी सह्याद्री प्रतिष्ठानने या तोफांना चाकं बसवली. कल्पेश, आपण आता अशा ठिकाणी आहोत. तू सर्वीकडे बघू शकतो. आता तुला असं वाटतं इथे कुठे धान्याचा कोठार एवढ्या भागात आहे? नजरेस तर येत नाही पण एखादा छुपा तरी तुझा अंदाज कुठं असेल? असू शकतो, इथं असू शकतो. म्हणजे हा समोर आहे ना हा धान्याचा कोठार. ये बघूया, पहिले त्याला वरनं बघूया, नंतर आपण त्यामध्ये एंटर करू. सुंदर असा कोठार. वा, अशा जागेतून आपण जातो तर आपल्याला वाटतच नाही की इथे कोठार आहे. आणि कोठाराला बघा कसं जे तलवार विहीर असतात त्याप्रमाणे या कोठाराची संरचना आहे. तुम्ही पाहू शकता या पायऱ्या ज्या खाली आपल्याला घेऊन जात आहेत
कोठारापर्यंत. बघा कल्पेश, कसा एकदम असं कसं वाटतं कल्पेश? एकदम धान्य कोठार असेल असं वाटत नाही. वाटत नाही ना, एक छोपी अशी खोली वगैरे वाटते. आता बघा, आणि 3 खोल्या इथे आहेत धान्य कोठाराच्या. ही डावीकडली खोली, समोर खोल्या आतमध्ये खोलवर अशा आहेत त्या खोल्या. आणि 3री मस्त होतं ना गड. गडावरती अवशेष पण खूप सारे बघण्यासाठी खूप छान होतं. आणि मला वाटतं की जेवढे किल्ले आतापर्यंत बघितले त्यापैकी त्या किल्ल्यांपैकी ना हा किल्ला खूप म्हणजे वेल मेंटेन म्हणावा लागेल. ज्याच्यावरती दरवाजे, पायऱ्या आणि बघण्यासारखं खूप काही आहे. वगैरे बघण्यासारखं खूप काही आहे. आणि खरंच बघण्यासारखा किल्ला आहे. ही माझी 2री वेळ या किल्ल्यावरती येण्याची. आणि पण मी दुसऱ्या वाटेने आले होतो. आता मला वाटतं 3 वाटा आहेत येण्याच्या. 3ही वाटा मी पूर्ण केल्यात. चढलो एका वाटेने, उतरलो एका वाटेने. लास्ट टाइम आलो तेव्हा मेन दरवाज्यातून आले होतो. जय शिवराय. अशा प्रकारे आम्ही चढताना खुंटीच्या वाट्याने चढलो आणि उतरताना नळीच्या वाट्याने आलो. ती बघा नळीची वाट दिसते. तो चिखलादी बुरुजच्या खालनं एक नळीची वाट जाते. ती त्या नळीची वाट धरत आम्ही खाली आलो. आता आम्ही पठारावर आलो आहे. तर इथून ही माची आहे, बहुतेक गेला माची बोलतात. आणि माचीच्या खाली आम्हाला घाटसर गावामध्ये जाऊन आम्ही आता परतीचा प्रवास सुरू करू. हा किल्ला आम्ही आज सकाळी एक 7 वाजता सुरू केला आणि आता 11 वाजलेत. एक 12च्यापर्यंत हा किल्ला ट्रेक संपूर्ण 11:30 आसपास होईल. आणि चांगला असा अनुभव होता. खुंटीच्या वाटेचा बरेच जणांनी असं भीतीदायक वर्णन केलं होतं, पण आमच्यापैकी कोणालाच भीती वाटली नाही. आणि सर्वांनी एकदम सुखकारक आणि आरामदायकपणे ती वाट कंप्लीट करून वरती गड सर केला. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या किल्ल्यामध्ये नवीन किल्ला नवीन येतो आहे, त्यासाठी वाट बघा. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय महाराज, जय भवानी, जय शिवराय.